श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित व्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. आज मी चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे चेंबूरमध्ये, तिथे दर्शन घ्यायला चाललो आहे. स्वामी समर्थ महाराजांची भेट अशी सहजासहजी होत नाही, त्यासाठी त्यांच्याकडनं बोलावणं यावं लागतं. माझ्या बाबतीत ते असंच घडलं. मी सकाळी 11 वाजता माझ्या मुलीला जी IT इंजिनियर आहे तिला सोडण्यासाठी CST स्टेशनवर गेलो होतो. तिची ट्रेन 2ची होती आणि मला त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता चेंबूरमध्ये एक फंक्शन होतं, त्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी बोलवलं होतं. मी विचार करत होतो 2 ते 6:30पर्यंत वेळ कसा घालवायचा. तेवढ्यात माझी मुलगी मला म्हणाली की बाबा तुम्ही चेंबूरमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं एक छान मठ आहे, तिकडे जाऊन बसा आणि मग 6-6:30ला तुम्ही त्या फंक्शनला जा, पहा कसं असते ते. माझ्या मनात एक विचार होता की स्वामी समर्थ महाराजांच्या मठात मला जायचं होतंच, पण त्यावेळी मला ते पटकन लक्षात नाही आलं. स्वामीनेच मुलीतर्फे मला हा मेसेज पाठवला आणि मला स्वामी समर्थ मठाकडे नेण्यासाठी प्रवृत्त केलं. 2 वाजता मुलीला ट्रेनमध्ये बसवलं आणि मी चेंबूरला 2:45 वाजता पोचलो. 2:45 वाजता बाहेर स्टेशनच्या आलो आणि मी तिथे लोकांना विचारलं की स्वामी समर्थ महाराजांच्या मठात कसं जायचं. एक जोन तिकडचे स्थायिक नव्हते, त्यांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही. पुढे गेल्यानंतर एका व्यक्तीला मी विचारलं, त्याकडे पाहिलं त्या व्यक्तीने, म्हणाले जरा थांबा, त्यांना काहीतरी घ्यायचं होतं. त्यांनी घेतलं आणि मग ते म्हणाले चला मी तुम्हाला स्वामी समर्थ मठाजवळ सोडतो. मी त्यांच्यासोबत चालत गेलो. पुढे एक रिक्षा उभी होती, ते म्हणाले बसा रिक्षात. मी बोललो अहो कशाला, मी चालत जाईन ना. ते म्हणाले एवढे भर उन्हामध्ये दुपारचे तुम्ही कुठे चालत जाणार, चला बसा रिक्षात, मी तुम्हाला सोडतो. त्यांनी मला श्री स्वामी समर्थ मठाजवळ आणून सोडलं आणि मग ते आपल्या वाटेने निघून गेले. म्हणजे बघा कसं असते, स्वामी समर्थ महाराजांनी बोलावणं आलं की ते तुम्हाला अलगदपणे मठाजवळ आणून सोडतात, कोणताही त्रास न होता. या मठाची वैशिष्ट्य म्हणजे तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या प्रसाद म्हणून दिलेल्या आत्मलिंग पादुका तिथे जतन केल्या आहेत. हा मठ स्वामीसूत महाराज यांची कन्या सिद्धामाई यांनी स्थापन केला आहे. तिथे मुंबापुरी गादीसुद्धा स्थापित केली आहे. तिथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मठामध्ये दरवर्षी श्री स्वामी जयंती उत्सव आणि स्वामीसूत महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी केली जाते.
चेंबूरमधलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ मी तुम्हाला आता दाखवला. खूप जागृत आणि खूप आध्यात्मिक मठ आहे. खूप जुना मठ आहे. इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला असा आभास होतो की साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजच आपल्यासमोर आहेत. खूप प्रसन्न वाटतं आणि खूप शांत वाटतं. कधी एकदा वेळ भेटली तर नक्की जाऊन तुम्ही भेट द्या आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. श्री स्वामी समर्थ.